नमस्कार मंडळी, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस आनंदी, निरोगी आणि सुखाचा जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। तर रोजच्या व्हिडिओपेक्षा आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे। तर व्हिडिओचा विषय असा आहे की आपण आठवडाभरासाठी कुठल्या कुठल्या कडधान्याची भाजी करू शकतो, आमटी करू शकतो। तर अर्थात म्हणजे ना काय की आपण हिरव्या पालेभाज्या न वापरता आठवडाभरासाठी कुठली कुठली भाजी वापरू शकतो। कधी कधी काय होतं की शक्य नसतं आपल्याला मार्केटमध्ये जाणे, आणि आता तर सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, आमच्या इकडे तरी पाऊस पडतोय। तर आठवडाभरासाठी आपण कधी कधी आठवडी बाजाराला जात नाही, मग ताज्या भाज्या मिळत नाहीत। आणि मार्केट जवळ असेल तर ठीक आहे, पण मार्केट जर लांब असेल तर रोजच आपल्याला भाजीला जाणं जमत नाही। तर मग यासाठी आपण कडधान्य वापरून कशा भाज्या करू शकतो, किंवा आमटी, उसळ, सुकी भाजी आणि पातळ भाजी याचं दोन्हीचंही मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे, आणि मी कसं कसं करते हे तुम्हाला सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। आणि हो, तुम्ही जर नॉनव्हेज किंवा व्हेज खाणारे असाल तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगते की इथे आठवडाभरासाठी कुठली भाजी कधी करायची आणि कसं कसं मॅनेज करायचं। तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला। तर आठवडाभर आपण हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांची मदत न घेता काय काय आपण करू शकतो या आठवड्याभरासाठी, तर त्याचीच मी तुम्हाला आयडिया देणार आहे। तर पहा, इथे चवळी घेतलेली आहे, तर चवळी आपण भिजत घालून छान त्याची उसळ करू शकतो। इथे पावटे घेतलेले आहेत, तर पावटेसुद्धा ओल्या पावट्यापेक्षा जास्त चवदार ह्या वाळलेल्या पावट्यांची उसळ लागते। तर याची वरची सालं काढून घ्यायची आणि छान याची उसळ करायची। टोमॅटो, कांदा, कढीपत्ता घालून खूप मस्त लागते, कोथिंबीर घालून। आणि इथे सांडगे केलेले आहेत। तर अर्थातच तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये आपल्या कालवणांची तारांबळ होऊ नये, म्हणजेच आमटी भाजी आमच्या भागात इकडे कालवणं बोलतात म्हणून म्हणते, तर त्याची तारांबळ होऊ नये म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये सांडगे केलेले असतात। तर सांडग्याची सुद्धा आपण तोंडी लावण्यासाठी भाजी करू शकतो। आता इथे आहेत छोले, तर छोल्याची सुद्धा ग्रेव्हीमध्ये आपण भाजी करू शकतो। तोंडी लावायला काहीही नसलं तरी चालेल, लोणचं पापड असलं तरी आपलं भागून जातं। आणि आता हे पहा, हे आहेत सोयाबीन, तर सोयाबीनचं सुद्धा आपण छान मटणासारखं कालवण करू शकतो। चिकनसारखंच लागतं हे। तर आपण सुकं पातळ आपल्याला हवं तसं या सोयाबीनचं कालवण करू शकतो। आणि मग परत त्यानंतर पहा, इथं आहेत शेंगदाणे, तर तुम्हाला माहिती आहे शेंगदाण्याची चटणी आपण करू शकतो। खूप वेगवेगळे प्रकार होतात, आमटी होते, त्यानंतर परत महाद्या म्हणून एक प्रकार आहे, तर महाद्या केला जातो शेंगदाण्याचा। इथे आहे बेसन पीठ, तर बेसन पिठाचं आपण पिठलं करू शकतो। आणि इथे बघा उसळ आहे, मटकीची उसळ करू शकतो, आमटी करू शकतो। आता इथे इथं आहे बघा मसूर, तर मसूरचं आपण डाळ कांदा करू शकतो। तूर डाळ, मूग डाळ आहे, तर त्याचा आपण तडका करू शकतो। हिरवे मूग आहेत, हिरव्या मुगाची उसळसुद्धा होते, आमटीसुद्धा होते आणि अप्रतिम आहे। अख्खा मसूर आहे, अख्खा मसूरची सुद्धा आपण आमटी करू शकतो। अगदी छान हे सगळे कडधान्य आहेत ते टेस्टला लागणारे आहेत। आणि पहा, इथं हा जो आहे ना तो पांढरा वाटाणा आहे, तर पांढरा वाटाणा आणि बटाटा आपण मिक्स करून छान कुर्मा करू शकतो। आणि ही आहे उडदाची डाळ, अगदी ताकदवान अशी, तर याचं आपण घुटं करू शकतो। आणि हिरवं मिरची, कोथिंबीर घालून अगदी मस्त आणि झणझणीत घुटं होतं याचं। तर घुट्याबरोबर तोंडी लावायला जर लोणचं असलं तरी बास होतं। घुटं, भाकरी आणि भात एवढं जरी असेल तरी पोटभर असं जेवण होतं। तर आता याचं मॅनेजमेंट मी कसं करते तेही तुम्हाला सांगते। तर पहा, तुम्ही जर नॉनव्हेज खाणार असाल तर नॉनव्हेजमध्ये बुधवारच्या दिवशी आपण इथे फिश करू शकतो। मग तुम्हाला कशी फिश करायची आहे ते तुम्ही ठरवायचं, सुकी करायची आहे की ओली करायची आहे, म्हणजे बाहेरूनसुद्धा तुम्हाला फिश तुम्ही आणू शकता। आता बुधवारी आम्ही काय करतो, सुकीच फिश वापरतो, म्हणजेच बोंबील, सुकट आणि त्यानंतर परत सोडा बटाट्याचं कालवण, बोंबील बटाट्याचं कालवण, किंवा सुकटाची चटणी असं आम्ही करतो। तर इतक्या साऱ्या कडधान्यांची मी तुमच्याबरोबर माहिती शेअर केलेली आहे, म्हणजे कुठली भाजी आपण कधी करू शकतो। बऱ्याच जणांची तक्रार पण असेल की हे आम्हाला आवडत नाही, ते आम्हाला आवडत नाही, पण पर्याय नसले की सगळंच खावं लागतं असं असतं। कोरोनाच्या काळात आपण अनुभवलेलं आहे की साधी भाजीपाला घेण्यासाठी सुद्धा आपण बाहेर पडू शकत नव्हतो।
तर काही काही कधी कधी अशी वेळ येते आपल्यावर की काही गोष्टी आपल्याला नाहीत मिळत. मग आता पाऊस पडतोय त्यामुळं जाणं झालं नाही मार्केटमध्ये, पण बेसिक ज्या गोष्टी असतात ना त्या घरामध्ये असल्याच पाहिजे. त्या म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता कढीपत्त्याचं तर आमच्या दारातच झाड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या जर गोष्टी, या वस्तू नसतील ना तर उसळ किंवा आमटी याला सुद्धा चव येत नाही. तर या बेसिक गोष्टी असल्याच पाहिजे. आता बटाटे म्हणायला गेलं तर आम्ही 3-3 महिन्याचे बटाटे भरून ठेवतो. बटाटे खराब होतात. आणि कांदेसुद्धा आम्ही एकदम ठिके घेतो, त्यामुळं कांदेसुद्धा आमच्या घरामध्ये स्टोर असतात. मी तुमच्याबरोबर तो व्हिडिओ कदाचित शेअर केला असेल की नसेल मला आठवत नाही. मी कांदे स्टोर कशी करून ठेवते. मागच्या वेळेस कांदे भरलेले, आता बरोबर 3 महिने झालेले आहेत, तरीसुद्धा कांदा आमचा अर्ध्या ठिक्यापेक्षा जास्त शिल्लक आहे. तर कांदा असतो, लसूणसुद्धा आम्ही तेवढाच स्टोर करून ठेवतो, 2-3 महिने जाईल इतका. आणि राहिलं तर मग टोमॅटो, कोथिंबीर आणि टोमॅटो आणि कोथिंबीर एवढंच फक्त, आणि मिरची. हे 3 ज्या वस्तू आहेत ना त्या खरंच गरजेच्या आहेत. तर कधीतरी त्या आणाव्याच लागतात मार्केटमधून, कारण आजूबाजूला कोणी नाही, आम्ही कोणाकडे मागायला जात नाही, असं आहे ते. तर कढीपत्त्याचं दारातच झाड आहे. आणि टोमॅटो वगैरे जर लावले बागेत आमच्या तर ते सुद्धा आणायला जाण्याची गरज नाही. तर जाण्याचं काय नाही आहे, मार्केटमध्ये जाता येतं, सगळं करता येतं. पण फक्त हे एवढ्यासाठी सांगते की जर समजा नाही जमलं मार्केटमध्ये जाणं तर आपण काय करू शकतो. तर आता मी लिस्ट तुमच्याबरोबर शेअर करते की मी आठवडाभराची म्हणजे आठवडाभराचं हे जे कडधान्य जेव्हा असेल, आठवडाभर जर वापरायचं असेल आपल्याला कडधान्य, आमट्या, उसळ असं करायचं असेल, कुठल्याही पालेभाजीचा आणि फळभाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश नसेल तर मग कसं करायचं. तर याचं प्लॅनिंगसुद्धा मी तुम्हाला सांगते. मी हे असं असं करून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, तर ते सांगते मी तुम्हाला. तर पहा, सोमवारी मी छोले करते, रविवारी मी छोले भिजत घालते आणि सोमवारी सकाळी मी छोले करते. तर छोले केल्यानंतर छोले ग्रेव्हीमध्ये असल्यामुळे सुकी भाजी आम्हाला करावी लागत नाही. लोणचं किंवा पापड असं घरामध्ये असतंच. त्यानंतर काळ्या चटणी, तिळाची चटणी मी असं घरामध्ये करूनच ठेवते. त्यामुळे आणि छोल्याबरोबर जिरा राईस खूप छान लागतो. मग जिरा राईस चपाती करते आणि ग्रेव्ही असल्यामुळे मुलं शाळेत घेऊन जाऊ शकतात छोल्याची भाजी, तर असं करते. आता संध्याकाळी जर छोल्याची भाजी उरलेली असेल तर मग आम्ही मटकीची उसळ करतो. जर छोल्याची भाजी राहिली नसेल सकाळची संध्याकाळी तर मग मटकीची आमटी करतो. त्याबरोबर कोशिंबीर असते, बटाट्याची सुकी भाजी असते. मग मटकीची जर आमटी आपण केली आणि बटाट्याची भाजी केली तर मग मस्तच बेतच छान होतो. आणि कोशिंबीर केली तर म्हणजे सुक्कं आणि पातळ असं होऊन जातं. आता मंगळवारी मी कढी करते. तर तुम्हाला माहिती आहे कढी पण अप्रतिम लागते. तर मग मंगळवारी मी कढी करते, भात आणि चपाती असं असतं. आणि कढी जर सकाळची संध्याकाळी राहिली, आणि राहतेच, कढी सगळ्यांना घरात आवडते, त्यामुळे सकाळची संध्याकाळी कढी कोणीही खातं, तर मग एखादी सुकी भाजी कडधान्यापैकी मी करते. नाहीतर मग पिठलं वगैरे केलं तरीही चालतं, असं आहे. म्हणजे कढी जर शिल्लक राहिली नाही तर मग मंगळवारी संध्याकाळी मी पिठलं करते. आता बुधवारचं सांगते. तर बुधवारी आम्ही शक्यतो फिश करते. मी तुम्हाला सांगितलेलं आहे फिश करते. तर फिश काही मुलं स्कूलमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत, तर मग मुगाची उसळ करते मी. मुगाची उसळ, चपाती आणि भात असं असतं. मुगाची उसळ सुकी असते. पण मुलांनी मुगाची उसळ डब्याला नेल्यानंतर मी फिश करते, बोंबील बटाटा. तर ते थोडीशी ग्रेव्ही टाईप असते, तर ती आपण भाताबरोबर खाऊ शकतो. तर असं बुधवारी सकाळचं प्लॅनिंग असतं माझं. आणि त्यानंतर मग संध्याकाळी ओली फिश आणली जाते, म्हणजेच कोळंबी वगैरे किंवा रावस मासा, असं आमचं बुधवारी फिशचं म्हणजे प्लॅनिंग आहे. इथे जे व्हेज खाणारे असतील ना तर त्यांनी पनीरचा, श्रीखंड किंवा असं याचा वापर केला तरी चालेल फिशच्या जागी. त्यामध्ये सुद्धा तितकीच जीवनसत्व असतात, कडधान्यामध्ये सुद्धा. आता गुरुवारचं सांगते मी तुम्हाला. तर गुरुवारी मी डाळ तडका करते, म्हणजेच वरण भात वरण नेहमी राहतच शिल्लक संध्याकाळी. आता गुरुवार असल्यामुळे मी वरण भात करते. आणि सकाळी मुलांना डब्याला सांडगा करते. तर वरण भात घरी जेवढी माणसं आहेत तेवढी वरण भात खातात. आयुष फक्त खात नाही वरण भात, तो डब्याला सांडगा आणि चपाती घेऊन जातो. मग संध्याकाळी वरण भात शिल्लक असतं गुरुवारी, त्यामुळे भात चपाती करते, खीर करते. आणि मस्तपैकी मी तुम्हाला सांगितलं तशी सुकं जे पावटा आहे जो तो भिजवून छान त्याची उसळ करते. त्या पावट्याचं ना असं साल निघतं. ती पावट्याची उसळ एकदम मस्त लागते, म्हणजे तुम्हाला सुद्धा आवडेल. करून बघा. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि आपलं रेग्युलर मसाला घालायचा त्यामध्ये, तर तो सुद्धा छान लागतो. आणि कोशिंबीर असेल, खीर असेल तर मग अगदी ताट भरल्यासारखं वाटतं. डाळ, भात, चपाती, पावट्याची उसळ आणि कोशिंबीर एवढं असलं तर मग अजून काय पाहिजे जेवायला. गुरुवारच्या दिवशी, गुरुवार म्हणजे स्पेशल असतो, त्या दिवशी पूजा वगैरे केली जाते घरामध्ये.
देवाची आरती वगैरे होती तर मग असं जेवण नेहमीच असतं. आणि गुरुवारी आमच्याकडे गोड नक्कीच असतं, म्हणजे श्रीखंड तरी असतं किंवा खीर चपाती तरी असते. तर शुक्रवारचं सांगते तुम्हाला मी माझं म्हणजे जेवणाचं. तर शुक्रवारी सकाळी मी अख्खा मसूर करते. अख्खा मसूर बरोबर जरा अख्खा मसूर जरा स्पायसी झालं की जळजळ होते, त्यामुळं मग मी त्याबरोबर दही देते खायला सगळ्यांना. तर दह्याने बऱ्यापैकी जळजळ कमी होते आणि इतकाही मी अगदी तिखट वगैरे करत नाही. घरामध्ये जसा लागतो तसाच करते. तर अख्खा मसूर, दही, भात आणि चपाती असं ताटामध्ये असतं शुक्रवारी सकाळी. मग शुक्रवारी संध्याकाळी वाटाणा बटाटा, वाटाणा जो आहे तुम्हाला दाखवला मी तो पांढरा वाटाणा तो भिजत घालते आणि वाटाणा बटाटा मिक्स असा कोरमा तयार करते. म्हणजे कोरमा होतो, त्याची छान भाजी होते. मी तुम्हाला ह्या सगळ्या जे दाखवते ना त्या रेसिपीज मी तुम्हाला कधी ना कधीतरी करून दाखवते. तर भात आणि चपाती शुक्रवारी संध्याकाळी, किंवा कोरमा केल्यानंतर पुरी वगैरे एखाद्या वेळेस जर फरमाईश असेल घरच्यांची तर मग मी ते करते. शुक्रवारी संध्याकाळी पुरी किंवा चपाती करते. आता शनिवारचं तुम्हाला सांगते. तर शनिवारी आवर्जून सगळीकडे घुटं केलं जातं. आता तुम्हाला मी दाखवली उडदाची डाळ. तर ती उडदाची जी डाळ आहे ना खूप ताकदवान आहे आणि पौष्टिक आहे. सगळे कडधान्यांमध्ये बरेचसे जीवनसत्व आहे आणि पालेभाज्यांमध्ये सुद्धा बरेचसे जीवनसत्व असतात. खरं तर ते सुद्धा गरजेचे असतात, पण कडधान्य खाणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण प्रश्न असा आहे की आठवडाभर कडधान्य वापरलं जाऊ शकतं का, केलं जाऊ शकतं का, किती प्रकारे केलं जाऊ शकतं. आणि कंटाळा तुम्ही जर अशा प्रकारे मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आपण आठवडाभर पालेभाजी फळभाजी खाल्ली नाहीये आणि असं अदलून बदलून केलं. कारण मी तुम्हाला जे सांगते ना त्याचं एकदा सुद्धा त्यात भाजी किंवा उसळ वगैरे रिपीट झालेली नाही. तर शनिवारी आपण घुटं करायचं आहे. घुटं चपाती किंवा भाकरी ज्याला जे लागेल ते. तर मग मी घुटं केलं ना तर घुट्याबरोबर लोणचं वगैरे खूप टेस्टी लागतं. लोणचं आणि उडदाचा पापड, किंवा आपण उन्हाळ्यामध्ये कुरवड्या करतो तर कुरवडी वगैरे एखादी तळी ना तर अगदी पोटभर जेवण जातं. इतकं छान हिरव्या मिरचीचं घुटं लागतं. तर मग घुटं संपलं तर ठीक आहे. थोडंसंच करतो शक्यतो आम्ही शनिवारी घुटं, कारण शनिवारी संध्याकाळी मग मी अंडा करी करते. आता व्हेजवाल्यांनी इथे आज जर मी अंडा करी केली आहे तर मग मुगाचा डाळ कांदा तुम्ही करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. हे मी माझं प्लॅनिंग सांगते. तुम्ही कसं मॅनेजमेंट करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं. आणि मग शनिवारी संध्याकाळी अंडा करी, भात, भाकरी आणि कोशिंबीर असं जेवणात असतंच. आणि रविवारी मग चिकन किंवा मटण केलं, सकाळी केलं तर संध्याकाळी आरामात सगळे तेच खातात. आता आम्ही रविवारी जर चिकन किंवा मटण केलं तर व्हेजवाल्यांनी आरामात तुम्ही सोयाबीन करू शकता. सोयाबीनची जी भाजी आहे ती चिकनच्या भाजीपेक्षा उत्तम लागते. त्याचा पुलाव सुद्धा खूप मस्त होतो. आणि गुरुवारी शक्यतो आम्ही पुलाव करतो. तर जर समजा ओला वाटाणा किंवा ओला पावटा जर नसेल तर बटाटा किंवा डाळ वगैरे घालून सुद्धा छान आपला फोडणीचा भात होतो. तो त्या पुलावापेक्षा सुद्धा खूप मस्त लागतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन जरूर प्रेस करा. इथून पुढे आपण भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला, मस्त राहा, काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा.